लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे भाऊबीजेच्या तोंडावर 1500चा हप्ता तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे. आणि भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुशखबर, महायुती सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. 1500चा हप्ता तर मिळणारच, सोबतच 2100 रुपयांची चर्चा जोरदार चालू आहे. हप्ता भेटणाऱ्याचे संकेत आपल्याला भेटणार आहेत. निधी मंजूर झालेला आहे. व्यवस्थित बातमी मी तुम्हाला आज सांगणार आहे, किती मंजूर झाला आहे निधी आणि केव्हा हप्ता भेटणार आहे आणि 2100 रुपयाबद्दलची चर्चा ऊर धरून का वळते. बघा लाडक्या बहिणींनो, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांची नाराजगी जी आहे राज्य सरकार ओढवू शकत नाही, हे तुम्हाला मान्य असेल. कारण महिला जर नाराज झाल्या तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये भोपळा भेटू शकतो, असंही त्यांना भीती पडली आहे. आणि इतके दिवस आपण ही स्कीम दिलीच, वर्ष पूर्ण केलंच, मग आता थोडक्यासाठी का नाराज करायचं. म्हणून सरकारने तुमच्यासाठी निधी मंजूर करून दिवाळीचं गिफ्ट तुम्हाला दिलं आहे. यासोबतच सरकारने अजून एक गिफ्ट देणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. भाऊबीजेच्या तोंडावर महाराष्ट्रातील लाडकी बहिणीची नाराजी दूर करणारा मोठा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे विशेष कानाकडे लक्ष देऊन ऐका लाडक्या बहिणींनो, कारण लाडक्या बहिणीला सगळ्यात जास्त त्रास होत होता KYCचा. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला झाला होता. मात्र जर अशा पद्धतीने KYC किंवा अजून इतर घटक आणले आणि जर लाडक्या बहीण वगळल्या जात असतील तर मात्र KYCच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणी काही खट्टू झाल्या होत्या, म्हणजेच काही नाराज झाल्या होत्या. त्यांना वाटत होतं की आता हे नवीनच काय बंद आणलं, की बाबा इतके दिवस तुम्ही 12 महिने व्यवस्थित हप्ते दिले आणि आता तुम्हाला हप्ते द्यायला जड जात आहेत का. म्हणून वेगवेगळे निकष लावून घरच्यांची KYC करायला सांगून आमच्या हप्त्याशी काही खेळ तर होत आहे का. आणि लाडक्या बहिणी नाराज झाल्या. आणि यानंतर मात्र राज्य सरकारपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आपल्याला कमेंटमधून ज्या तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करता, त्या प्रतिक्रियेची बाजू म्हणजे लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारपर्यंत जे आहे आपल्या बाबी पोहोचतात. जेवढे आपण जे आहे तर सोशल इन्फ्लुएन्सर आहोत, तेवढ्यांकडून जे आहे ही बातमी समोर जात असते. म्हणून कमेंट करणं नक्कीच टाळत जाऊ नका. प्रत्येक अडचण आपली कमेंट करायला पाहिजे, जेणेकरून सरकारपर्यंत या बाबी लवकरात लवकर पोहोचतात. परंतु बघा, ऑक्टोबर महिन्याची नाराजी दूर करण्यासाठी महिलांना काय द्यायला पाहिजे, तर ऑक्टोबर महिन्याची नाराजी दूर करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळाच करून टाकलेला आहे, तेही निधी मंजूर करून. बघा किती निधी मंजूर केला. पहिली बाब सगळ्यात आनंदाची म्हणजे KYC प्रक्रिया थांबली आहे. आता गडबडघाई करायची गरज आहे का, तर बिलकुल नाही. मग आता काय आहे, आता शांत राहायचं. KYC प्रक्रिया ज्यांनी केली त्यांनी केली, ज्यांनी नाही केली त्यांना आता करायची सध्याच तर गरज नाही. मग किती दिवस KYC प्रक्रिया थांबणार, तर आणखीनही भरपूर दिवस थांबणार. कदाचित बंदही होऊ शकते KYC प्रक्रिया, किंवा इलेक्शन फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्यंत असतं. 5-6 महिने तर आता काही व्हायची नाही असा अंदाज आहे. लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात सुरू झाली. 28 जून 2024 रोजी मंजुरी मिळाल्यानंतर जुलैपासून महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली होती. ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यभरात अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 2,56,00,000वर पोहोचली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ही योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली होती. आणि आपल्याला माहीत आहे, महायुती सरकार क्लिअर मॅन्डेटनं सत्तेत येऊन पोहोचलं होतं, फक्त लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने. आणि म्हणूनच लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस, दिवाळी गिफ्ट देण्याचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र जोरदार चर्चा 1500 ऐवजी 2100ची चालू आहे. आपल्याला निधी मंजूर झाल्यानंतर माहीत आहे 2 ते 3-4 दिवसात पैसे पडतात. मग निधी कधी मंजूर झाला हेही आपल्याला पाहायचं आहे, किती मंजूर झाला हेही पाहायचं आहे, आणि पैसे पडायला सुरुवात कधी होणार आहे, राज्य सरकारने दिवाळीचं कोणतं मोठं गिफ्ट दिलं आहे हेही पाहायचं आहे.
लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट 2025 पर्यंत म्हणजे 14 हप्त्याचे वितरण पूर्ण केले होते. ऑगस्ट 25 पर्यंत सप्टेंबरसाठी निधी उपलब्ध झाल्याने लवकरच प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होईल असं तर निश्चित अपेक्षित आहे. मात्र काही कारणास्तव असं बोललं जात आहे की दिवाळीमध्ये जे आहे गिफ्ट स्वरूपमध्ये 2100 रुपयाचं बोनस देण्यात येऊ शकतं आणि काही दुजोरा मंत्र्यांनी सुद्धा यावर दिलेला आहे. मंत्र्यांनी सुद्धा प्रश्न विचारल्यानंतर मात्र असं होऊ शकतं की लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिवाळीत भेटू शकतं. आणि आपल्याला माहीत आहे मागच्या वेळेस भाऊबीजेला 2100 रुपयाचं गिफ्ट जे आहे आपल्याला दिलं आहे. आता अपात्र महिलांना वगळलं त्याबद्दल काय प्रॉब्लेम झाला तर दरम्यान 6 महिन्याच्या कालावधीनंतर निकषांच्या पूर्ततेची कसून तपासणी सुरू झाली होती. आपल्याला माहीत आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत घरोघरी आपले फॉर्म तपासले जात होते. 26.39 लाख फॉर्म जे आहेत तपासणीवर काढले होते. लाभार्थ्यांच्या छाननीत 4 चाकी वाहनधारकांना, महिलांना, केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्य योजनांचा लाभ येणाऱ्या बहिणींना, शासकीय सेवेतील कर्मचारी तसेच एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी भगिनींना या योजनेतून वगळण्यात आलं होतं. वयाची, चुकीची किंवा निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांनाही यातून बाजूला सारण्यात आलं होतं. त्यामुळे सुमारे 45 लाख लाडक्या बहिणींना धक्का बसला होता. मात्र तो आकडा सुद्धा आता आपल्या समोर आलेला आहे. अंगणवाडी सेविकांकडून जे आहे पडताळणी झाली होती 26,39,00,000 लाख महिलांची. तर त्यानंतर मात्र लक्षात आलं की खूप कमी महिला ज्या आहेत यामध्ये अपात्र झाल्या आहेत. मॅक्झिमम महिला पात्र झाल्या आहेत आणि एका घरात जे आहेत 3 कर्म जमत नसतात. त्यावर राज्य सरकारने एक निर्णय काढला होता VRSचा. त्यामध्ये आपलं वेगळं जे आहे रॅशन कार्ड करता येत होतं आणि त्यामार्फत सुद्धा एका घरात 3-4 मध्ये जे आहे लाभ डिवाइड झाला. म्हणून राज्य सरकारने जे आहे अपात्रतेची संख्या जी आहे 26.39 लाखावरून जे आहे घटून खूप झालं 5 ते 6 लाखापर्यंतच्या आतमध्ये आणली होती. ज्या ओरिजिनलच सरकारी कर्मचारी आहेत किंवा काही पुरुष लाभार्थी असतील अशा गोष्टीतूनच त्यांना बाहेर काढलं होतं. म्हणून मागच आदितीताई तटकरे म्हटल्या होत्या की 2,40,00,000 निधी आम्हाला असाही मंजूर करून द्यावाच लागतो. म्हणजेच काय तर लमसम आजपर्यंत 10-1 लाख महिला कटल्या असतील त्या खरंच पात्र नसतात. त्यामुळे आता बघा EKYCला केलेली सुरुवात जी होती ती EKYCचे वार्षिक कुटुंब महिलांपर्यंत अडकून न राहता आता पतीपर्यंत गेलं होतं. उत्पन्नाचे 2.5 लाखापेक्षा अधिक असलेल्या महिलांचा शोध सुरू होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात होती. त्यामुळे 70 लाखाहून अधिक महिलांना अपात्र ठरण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. परंतु महायुती सरकारने तूर्तास स्थगिती देत टांगती तलवार दूर केली आहे. कारण सध्या जे आहे ही होऊ शकत नाही. आता आनंदाची आणि गुड न्यूज म्हणजे दरम्यान महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2025 हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410.30 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित केला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना सेवा निवृत्ती भत्त्यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. शासन निर्णयात योजनेसाठी एकूण 3960 कोटी रुपयाची तरतूद असते आणि त्यापैकी आता आपल्याला सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी भेटलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आनंदात राहा. व्हिडिओला नक्की लाईक करा. काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.